बोलो मेरे साथ। कंपेयरिंग विथ, क्या करेंगे? कंपेयरिंग विथ, किसके साथ कंपेयर करना है? स्टैंडर्ड फॉर्म के साथ। क्या है स्टैंडर्ड फॉर्म? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सगळेजण बोला माझ्यासोबत। a बरोबर किती असेल बेटा? 3. b इज इक्वल टू किती असेल? -4√3. b बरोबर -4√3. c इज इक्वल टू किती असेल बेटा? 4. आता काय फाइंड आउट करायचं आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac -4√3 त्याचा स्क्वेअर 4. ए ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 3 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे? 4. ठीक आहे. -4चा स्क्वेअर किती येतो? 16. √3चा स्क्वेअर किती येतो? 3 मायनस, याला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवा. 4 4 जा 16, 16 3 जा 48. हे पण किती आलं बेटा? 48. 48 मायनस 48 किती आलं? 0. 48 मायनस 48 0. रूट्स आर इक्वल रियल अँड इक्वल. इक्वल रियल रूट्स. रूट्स आर इक्वल रियल रूट्स. मग इक्वल रियल रूट्स असतील, इक्वल रियल रूट्स, इक्वल रियल रूट्स. आपल्याला रूट्स काढायचं आहे. एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे रे? -b प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग काय येईल बेटा? -b, बीची व्हॅल्यू किती? हे मायनस वेगळं आणि बीची व्हॅल्यू परत काय दिली आहे? मायनस. म्हणजे हे मायनस वेगळी किती आला? -4√3 प्लस ऑर मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac किती आहे? 0 डिवायडेड बाय 2a. a ची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. मग मायनस इंटू मायनस प्लस 4√3 प्लस ऑर मायनस स्क्वेअरचा 0चा स्क्वेअर रूट 0. 3 2 जा 6. मग काय येईल बेटा? 4√3 प्लस 0 डिवायडेड बाय 6 और 4√3 मायनस 0 डिवायडेड बाय 6. मग किती येईल? 4√3 0 ॲड केलं तर काही चेंज होईल का? नाही. आणि इकडे पण 4√3 डिवायडेड बाय काय झालं? 6. कॅन्सल कशाने होईल बेटा? 2 ने. 2 2 जा 2 3 जा 2 2 जा 2 3 जा. म्हणजे काय झालं? 2√3 डिवायडेड बाय 3 आणि इथे पण काय येईल? 2√3 डिवायडेड बाय 3. अजून ह्याला सोल्युशन करता येईल. आता ह्या 3 ला काय चेंज करता येईल बेटा? √3 बाय √3 इंटू √3. 2√3 डिवायडेड बाय ह्याला काय लिहिता येईल? √3 इंटू √3. √3 कॅन्सल. म्हणजे आन्सर काय असेल? 2/√3. इथे पण तसं सेम 2√3 डिवायडेड बाय 3 ला चेंज करून √3 इंटू √3. √3 कॅन्सल. 2 डिवायडेड बाय काय झालं? रूट आर द रूट्स. चेक करा पाठीमागा इथंपर्यंत दिले का हे दिले?